तर नमस्कार. आज आपण महाराष्ट्रातील लाखो MPSC विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने MPSC भरती प्रक्रियेत मोठ्या सुधारणांना मंजुरी दिली आहे. या निर्णयांमुळे भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुलभ आणि उमेदवारांसाठी सोयीची होणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत MPSC मध्ये नेमके कोणते बदल झाले, 18 नवीन सेवांचा आणि 93 सर्वांगांचा अर्थ काय, विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार का आणि पुढे भरती प्रक्रिया कशी बदलणार. चला तर सुरुवात करूया. राज्य मंत्रिमंडळाने MPSC भरती प्रक्रियेत व्यापक सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात अनेक विभाग स्वतंत्रपणे भरती प्रक्रिया राबवत होते, त्यामुळे वेगवेगळ्या परीक्षा, वेगवेगळे नियम आणि अनेकदा उमेदवारांना वेळ व खर्च वाढत होता. आता ही प्रक्रिया अधिक एकसंध करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या सुधारणेनुसार संयुक्त परीक्षा योजनेमध्ये 18 नवीन सेवांचा आणि 93 नवीन संवर्गांचा समावेश करण्यात येणार आहे. यामुळे MPSC मार्फत भरती होणाऱ्या सेवांची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. याशिवाय महाराष्ट्र नागरी सेवा गट अ आणि गट ब अंतर्गत येणाऱ्या सर्वांगांची संख्याही वाढवण्यात येणार आहे. यामुळे भविष्यात अधिक पदांसाठी एकसंध पद्धतीने भरती होण्यास मदत होईल. आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे अनेक पदांसाठी अनुभवाची अट कमी किंवा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे नुकतेच पदवी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनाही अधिक संधी उपलब्ध होऊ शकतात. सरकारने नो इंटरव्ह्यू पॉलिसी देखील लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषतः अजातपत्रित पदांसाठी मुलाखतीऐवजी लेखी परीक्षेच्या आधारे निवड प्रक्रिया राबवली जाईल. त्यामुळे निवड प्रक्रिया अधिक पारदर्शक व जलद होण्याची अपेक्षा आहे. याचबरोबर निपुण सेतू हा नवीन उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. अंतिम निवड व न झालेल्या पण पात्र उमेदवारांची माहिती सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील नियोक्त्यांना उपलब्ध करून देण्याचा आदेश या उपक्रमामागे आहे. त्यामुळे गुणवंत उमेदवारांना रोजगाराच्या नव्या संधी मिळू शकतात. दस्तऐवज पडताळणी आणि सोपी करण्यासाठी डिजिलॉकरचा वापर वाढवला जाणार आहे. त्यामुळे कागदपत्र पडताळणी जलद आणि अधिक विश्वासार्ह होईल. मित्रांनो, या सुधारणांमुळे सर्व भरती लगेच सुरू होणार आहेत असे नाही. या सुधारणा टप्प्याटप्प्याने अंमलात येतील आणि त्यानुसार MPSC वेळोवेळी अधिकृत जाहिराती आणि परीक्षा अधिसूचना प्रसिद्ध करेल. यामुळे कोणतीही अफवा न मानता MPSCच्या अधिकृत संकेतस्थळांवरील सूचना नियमितपणे तपासत राहा. एकूणच पाहता MPSC भरती प्रक्रिया अधिक आधुनिक, सुलभ आणि पारदर्शक करण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. यामुळे भविष्यात उमेदवारांना अधिक स्पष्ट नियम, कमी गुंतागुंत आणि अधिक संधी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा मित्रांना नक्की शेअर करा आणि तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.